हॅलो एव्हरीबडी, एस के कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. 12th कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म या टॉपिकचा आपण इलस्ट्रेशन्स नंबर 3 जो तुमच्या बुकमध्ये सॉल्व केलेला प्रॉब्लेम आहे तो आपण या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थ्यांच्या सहकार्याने म्हणजेच जो माझा झूमवरचा लाईव्ह लेक्चर आहे तो मी ॲज इट इज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. मित्रांनो, डिझोल्युशन हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवायचा, कोणती ॲडजस्टमेंट कशा पद्धतीने इफेक्ट करायची, त्यानंतर या प्रॉब्लेमचे अकाउंट्स कशा पद्धतीने क्लोज करायचे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशा प्रकारचे या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ अवेलेबल आहेत. तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर काही आन्सर्स करायचे असतील तर तुम्ही लाईव्ह चॅट या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही त्याचे आन्सर करू शकता. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म इलस्ट्रेशन्स नंबर 3. स्क्रीनवर दिसला तुम्हाला काय दिसलं? प्रॉब्लेम नंबर किती? 3. टेक्स्टबुक मध्ये तो पेज नंबर कितीवर आहे? 208. कोणता टॉपिक आहे? डिझोल्युशन. काय काय दिलेलं आहे आपल्याला? एक बॅलन्स शीट दिलेला आहे. ओके. आणि प्रिपेअर काय आहे? जर्नल एंट्री अँड राईट ऑफ रिअलायझेशन अकाउंट अँड पार्टनर्स कॅपिटल. मग जसं उत्तर विचारलं मी इथे जर्नल बनवून ठेवलेलं आहे आणि वर्किंग मध्ये काय बनवलंय? रिअलायझेशन अकाउंट आणि पार्टनर्सचं कॅपिटल. वर्किंग मध्ये मी कोणतं अकाउंट बनवलं? कॅश अकाउंट. कशासाठी? मला फक्त चेक करायचं आहे हे टॅली होतं का नाही होतं. ठीक आहे. कॅश अकाउंट टॅली झालं म्हणजे आपलं उत्तर राईट आहे. काय करायचं मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण काय करत असतो, हे कॅपिटलचे बॅलन्स दिसतात का? राजीव आणि संजीव 20,000 आणि 24,000 हे दोन बॅलन्स आपण लिहून टाकणार कुठे? कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या साईडला? डेबिटला क्रेडिट साईडला. किती होते रे बॅलन्स? किती होते बॅलन्स? किती बॅलन्स होते? 24,000 आणि 20,000. 24,000 आणि 24,000. बरं, हे 20,000 आणि 24,000. ठीक आहे. याची जर्नल एंट्री होत असते का? बॅलन्स ब्रोडडाऊनची कधीच नसते. त्यानंतर आपल्याकडे इथे जनरल रिझर्व दिलेला आहे पा. रिझर्व फंड दिसतो का पहिल्या वेळेवरती? किती रुपये आहे? 8 रुपये. आता या पार्टनरचा रेशो काय दिलेला आहे आपल्याला? इक्वल आहे. मग हे 8,000 रुपये काय करायचे? या दोघांना वाटून द्यावे लागेल ना? वाटून द्यायचे म्हणजे कॅपिटल अकाउंट क्रेडिट करायचं का कॅपिटल अकाउंट डेबिट करायचं? काय नाव आहे त्याचं? रिझर्व फंड आहे का जनरल रिझर्व आहे? पॉवर क्वेश्चन मध्ये रिझर्व फंड आहे ना? मग इथं रिझर्व फंड लिहिलं मी. किती रुपये देऊ रे त्यांना? 4,000. मग मला याची जर्नल एंट्री करावी लागेल. बघा बरं इथं कोणत्या अकाउंट मध्ये कोणत्या साईडला काय नाव आहे? पार्टनर्स अकाउंटच्या कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईड. मग इथे बाय रिझर्व फंड असं नाव आहे ना? बाय रिझर्व फंड.
मग बाय नावाच्या पुढे जे आहे रिझर्व्ह फंड ते डेबिट आहे आणि क्रेडिट काय आहे पार्टनर्सचं कॅपिटल. म्हणजे जर्नल एंट्री काय होईल रे पहिली जर्नल एंट्री काय होईल डेबिट टू काय शाबास राजीव कॅपिटल अकाउंट. रिझर्व्ह फंड अरे नाही रे रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट डेबिट किती रुपये 8,000. आणि टू राजीव कॅपिटल अकाउंट अकाउंट किती 4,000 4 आणि टू संजीव कॅपिटल संजीव कॅपिटल अकाउंट 4,000 ती 4 बरोबर. आता ह्या ज्या एंट्रीज आहे या सर्व एंट्री किती तारखेला होणार 31 मार्च 2017 म्हणजे आपल्या सर्व एंट्रीला तारीख असणार आहे 31/3/2017. ठीक आहे लक्षात आलं का हॅलो हां आता हे अक्षर थोडं बारीक दिसतंय थोडंसं मोठं करून घेतो मी त्याला म्हणजे ओके. यानंतर आपल्याला लिहायचं असतं नॅरेशन माहिती आहे ना नॅरेशन कसली एंट्री आहे रे बिंग कसली एंट्री केली आपण ही बिंग काय सर हा रिझर्व्ह फंड बिंग रिझर्व्ह फंड शाबास रिझर्व्ह फंड काय केलं आपण ट्रान्सफर केलं ट्रान्सफर टू पार्टनर्स. ओके पुढे ट्रान्सफर केला टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके बर आता यानंतर मी एक ओळ सोडतो काय केलं मी एक ओळ सोडली ठीक आहे. आता दुसरी एंट्री करायची मला पहा दुसरी एंट्री काय एंट्री होणार ही आता नाही लगेच नाही. आता कॅश किंवा बँकचा बॅलन्स आहे का इथे किती रुपये किती रुपये 10,000 तो मला ट्रान्सफर करायचा कॅश अकाउंट मध्ये किंवा बँक अकाउंट मध्ये कोणत्या साईडला लिहिणार मी डेबिट साईडला काय नाव त्याला टू टू बॅलन्स किती रुपये जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं बॅलन्स ब्रॉड डाऊन ची एंट्री करतात का नाही. मग याची एंट्री नाही होणार. आता आपल्याला आपल्या स्टेप मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे का रिझोल्युशन सोडवताना स्टेप फॉलो करायचे असतात तर कोणत्या स्टेप फॉलो करणार आपल्याकडं जेवढे ॲसेट आहे त्या ॲसेट आपण काय करतो ट्रान्सफर करतो कोणत्या कोणत्या ॲसेट बिल्डिंग फर्निचर क्रेडिटर्स स्टॉक आणि बिल्स टेबल या सर्व ॲसेट आपल्याला ॲज इट इज म्हणजे ज्या तुमच्या बॅलन्स शीट मध्ये दिलेल्या आहेत त्या ॲज इट इज कुठे लिहायच्या आहेत रिअलायझेशनच्या डेबिटला काय लिहिणार तिथं आपण टू सन्ड्री ॲसेट्स बरोबर. मग सन्ड्री ॲसेट मध्ये कोणत्या कोणत्या ॲसेट येणार आपल्या बिल्डिंग फर्निचर क्रेडिटर स्टॉक आणि बिल्स रिसिव्हेबल है की नाही बिल्डिंग फर्निचर डेटर्स स्टॉक आणि बिल्स रिसिव्हेबल. आता त्याची अमाऊंट काय काय अमाऊंट होती बॅलन्स शीट मध्ये पाहूया आपण 20,000 6,000 18,000 20,000 6,000 18,000 है की नाही 20,000 6,000 18,000 20,000 पुन्हा स्टॉक किती आहे स्टॉक 20,000 20 आणि 2 ओके व्हेरी गुड 20,000 आणि 2,000
मग मला या सर्वांची काय करायची आता बेरीज करायची. बेरीज करायची. किती येईन बेरीज याची? 20 आणि 6 26, 26 आणि 18 म्हणजे 44 आणि 46 66,000 रुपये येईल का? पहा बरं बेरीज किती येते. 20,000 अधिक 6,000 अधिक 18,000 अधिक 20,000 अधिक 2,000 किती बेरीज झाली? 66,000 आले ना. सांगा बरं कोणत्या अकाउंटच्या कोणत्या साईडला लिहिलंय आपण? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला. मग रिलायझेशनच्या डेबिटला आहे म्हणजे रिलायझेशनच्या डेबिटला आहे काय एंट्री करणार तुम्ही? रिअलायझेशन अकाउंट. शाबास. काय? रिलायझेशन अकाउंट डेबिट. किती रुपये? आता इथं टू सन्ड्री ऍसेट्स नाही लिहायचं. त्या प्रत्येक ऍसेटचं नाव लिहायचं असतं. एंट्री करताना काय करायचं? टू सन्ड्री ऍसेट नाही लिहायचं. हा प्रत्येक ऍसेटचं म्हणजे कोणती कोणती ऍसेट होती आपल्याकडं? बिल्डिंग अकाउंट, नंतर फर्निचर अकाउंट, फर्निचर अकाउंट, डेटर्स अकाउंट, फर्निचर अकाउंट, नंतर डेटर्स अकाउंट, डेटर्स अकाउंट, टू स्टॉक अकाउंट, शाबास. टू स्टॉक अकाउंट, टू बिल टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. आता याची अमाऊंट बिल्डिंग किती होती? 20,000. 20 6 18 20 2 20 6 18 20 2 20,000 6,000 18,000 20,000 20,000 2,000. आणि 2,000. आता मला लिहायचं याचं नॅरेशन. काय लिहिणार मी नॅरेशन? आता इथं तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. बिंग सन्ड्री ऍसेट्स काय केलं? ट्रान्सफर. बस. ओके. टू रिलायझेशन. काय आवश्यकता नाही. लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल. ओके. इथपर्यंत समजलं? ओके. 2 एंट्री झाल्या. एक ओळ सोडतो मी. पुन्हा मला तिसरी एंट्री करायची. पुन्हा किती तारखेला? 31/3/2017. आता नेक्स्ट काय आपल्याला? जसं आपण ऍसेट ट्रान्सफर केल्या आता काय ट्रान्सफर करायच्या? लायबिलिटीज. या ठिकाणी तुम्हाला रिझर्व्ह फंड आणि कॅपिटल व्यतिरिक्त 2 थर्ड पार्टी लायबिलिटी दिसतात पहा. क्रेडिटर्स आणि मग या दोनही लायबिलिटी मला कुठे लिहायच्या? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला 12,800 आणि 7,200. रिअलायझेशन अकाउंटच्या कोणत्या साईडला? काय लिहिणार मी? बाय सन्ड्री लायबिलिटीज. ओके. कोण कोण आहे? क्रेडिटर्स आणि बिल बिल्स पेबल होते ना नक्की. हो सर. बिल क्रेडिटरची अमाऊंट होती किती? 12,800 आणि 7,200. असे दोन्ही मिळून किती झाले? 12 7 19 आणि किती झाले? 20,000. आता सांगा आता इथे कोणत्या अकाउंटच्या कोणत्या साईडला दिसते तुम्हाला? रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणजे याची जर्नल एंट्री काय होईल आता? रिलायझेशन अकाउंट डेबिट का रिलायझेशन अकाउंट क्रेडिट? रिलायझेशन अकाउंट क्रेडिट. मग डेबिट काय? क्रेडिटर आणि बिल्स पेबल. मग सांगा एंट्री काय होईल? बाय नाही ना. क्रेडिटर्स अकाउंट शाबास. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट. किती रुपये? किती रुपये? 12,000. नंतर
Bills payable account credit. अकाउंट डेबिट टू काय to realization account. account. टू रिलायझेशन अकाउंट. सांग नॅरेशन काय येण्याचं Being बँक सन्ड्री transfer. Liability. Transfer. लायबिलिटीज Transfer. Transfer. ठीक आहे रितेश. अरे बाबा याच्यामध्ये जर्नल एंट्रीज आहेत ना. आता मी जर्नल एंट्री डायरेक्टही केल्या असत्या पण क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय राईट अप रिलायझेशन अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असं पण दिलेलं आहे ना. मग मी रिलायझेशन अकाउंट कसं बनवायचं ते पण दाखवतोय जर्नल एंट्रीज पण दाखवतोय. बरं ठीक आहे रितेश वाच बरं पुढची आता ऍडजस्टमेंट वाच बरं काय ऍडजस्टमेंट वाच पहिली काय. हॅलो वाचा कोणीतरी चला. The assets realized under ऍसेट रिलायझ झाले म्हणजे पैसे आले का पैसे गेले. पैसे आले. पैसे आले. कसले कसले पैसे आले स्टॉक डेटर बिल्स रिसिवेबल 18,000. या तिघांचे पैसे आले ना. या तिघांचे पैसे आले ना. पैसे आले म्हणजे कोणत्या अकाउंट मध्ये जायचं सांगा. Cash account. Cash or bank Cash account च्या डेबिट साइड. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहायचं टू रिअलायझेशन अकाउंट. टू रिलायझेशन. कंसामध्ये लिहितो मी काय ऍसेट्स वॉट नाही asset. काय ऍसेट रिलायझ. Realize. Realize. किती रक्कम रिलायझ झाली माहिती आहे का आता आपल्याला. नाही. नाही मग याचा दुसरा एपिक कुठे द्यायचा Realization account च्या क्रेडिट साईडला. क्रेडिट साइडला काय लिहायचं बाय. बाय कॅश अकाउंट. सांगा बरं कसले कसले पैसे आले. Stock. स्टॉक डेट बिल्स Receivable. स्टॉक डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल. ओके इथे लिहितो मी स्टॉक नंतर डेटर्स आणि नंतर बिल्स रिसिवेबल. काय काय अमाऊंट आहे स्टॉकची. स्टॉकची 18,400 स्टॉक. 18 400 16 600 1980. 18 400. 400 16 600 आणि 1980. याची बेरीज किती होईल 18 400 अधिक 16 600 अधिक 1980 किती बेरीज झाली 36,980. 36,980. कुठे लिहिलं रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइड. काय जर्नल एंट्री होईल रे याची. रिअलायझेशन डेबिट आहे का रिअलायझेशन क्रेडिट आहे. Realization credit आहे. मग डेबिट काय येईल Cash. कॅश. मग काय एंट्री होईल इथे Cash account debit. टू रिअलायझेशन अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट डेबिट. किती आले होते ते 36,980. 36,980. शाबास 36,980. टू काय रिअलायझेशन अकाउंट. शाबास टू रिअलायझेशन अकाउंट. Account. किती 36,980. 980. नरेशन बिंग Assets. शाबास ऍसेट्स रिलायझ हे की नाही बिंग ऍसेट रिलायझ. बघूया पुढची एंट्री 3 एंट्री झाल्या. आता पुढचं ट्रान्झॅक्शन काय आहे संजीव ॲग्री टू टेक ओव्हर बिल्डिंग. संजीवने काय घेतलं बिल्डिंग घेतली. म्हणजे ऍसेट टेकन ओव्हर आहे का लायबिलिटी टेकन ओव्हर आहे. Asset taken ऍसेट over. टेकन ज्या ज्या वेळेला ऍसेट टेकन ओव्हर असते त्या त्या वेळेला
त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो ना. हो सर. आणि ड्रॉइंग कुठे लिहितात रे कॅपिटल अकाउंट मध्ये? डेबिटला. डेबिट. मग डेबिटला इथे मी काय लिहितोय? टू रिअलायझेशन अकाउंट. बरोबर ना. कंसामध्ये काय काय घेतलं त्याने? बिल्डिंग टेकन ओव्हर. केवढ्याला घेतली बिल्डिंग त्याने? 18,000. 18,000. या टॉपिक मध्ये ऍडमिशन आणि रिटायरमेंट सारखा विचार करायचा नाही. केवढ्याची होती, केवढ्याला घेतली, लॉस झाला, प्रॉफिट झाला असा विचार करायचा नाही. आपल्याला फक्त 18,000 म्हणजे 18,000 लिहायचे आहे. आपण 18,000 लिहितोय कुठे? कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. कोणी घेतली? संजीवने ना. संजीवच्या कॉलमला लिहिले. सांगा बरं कोणत्या अकाउंट मध्ये कोणत्या साईडला काय नाव लिहिलं आपण? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला टू रिलॅक्सेशन अकाउंट. म्हणजे दुसरा एपे कुठं जाईल? रिलेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला. रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय काय? संजीव्स कॅपिटल. शबास. संजीव्स संजीव्स कॅपिटल अकाउंट. बरोबर. किती रुपये? हो. किती रुपये? 18,000. कशाबद्दल? बिल्डिंग टेकन केल्याबद्दल. बिल्डिंग टेकन केल्याबद्दल. हे का नाही? बरं, हे जे वरचे 36,980 आहे ना, हे आपल्या इथं लिहायचे राहिले पा. 36,980 कॅशमध्ये टाकायचे राहिले ना. ओके. हो. आता याची जर्नल एंट्री काय होईल मग सांगा बरं? कोणत्या कॅपिटलच्या कोणत्या साईडला काय नाव आहे? कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला टू टू रिलॅक्सेशन रिलायझेशन. अकाउंट. म्हणजे टू रिलायझेशन अशी जर्नल एंट्री होईल ना. मग कोणाचं कॅपिटल डेबिट केलं आपण? कोणाचं कॅपिटल? संजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट. किती रुपये? 10,000. टू काय? रिलायझेशन अकाउंट. किती रुपये? 18,000. नरेशन काय लिहिणार त्याला? बिंग बिल्डिंग टेकन बिल्डिंग बाय संजीव बिल्डिंग टेकन बाय हिम. ओके. आलं लक्षात? हो. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, पुढची ऍडजस्टमेंट काय? पुढची ऍडजस्टमेंट, राजीवने फर्निचर घेतलं. राजीव ॲग्री टू टेक ओव्हर फर्निचर. सेम आहे ना. हो. मग पुन्हा कुठे जायचं? पुन्हा कॅपिटलच्या डेबिटला. पुन्हा मला लिहायचं टू रिलायझेशन. काय घेतलं त्याने? काय घेतलं त्याने? फर्निचर टेकन. ओके. केवढ्याला? 5,400. कोणाच्या कॉलमला लिहिले मी आता? पार्टनर कॅपिटल अकाउंट. मग पुन्हा रिलायझेशनच्या क्रेडिटला आता काय नाव येईल? बाय राजूस कॅपिटल. पुस्तकामध्ये काही ठिकाणी RAJIV दिलं, काही ठिकाणी RAJEEV दिले. ठीक आहे. सांग किती रुपये? 5,400. कंसामध्ये काय? कंसामध्ये फर्निचर टेकन. फर्निचर टेकन. बरोबर ना. हां सांगा फर्निचर टेकन. आता याची पुन्हा जर्नल एंट्री काय होईल रे? मग अशी सेम एंट्री. राजीवच्या ऐवजी काय नाव येणार आता? संजीवच्या ऐवजी देणार. संजीव. संजना नाही, संजीव. काय एंट्री? संजीव नाही, राजीव. राजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट. राजीव्स कॅपिटल अकाउंट काय? डेबिट. किती रुपये? शाबास. टू रिअलायझेशन अकाउंट. अकाउंट.
किती? 5,000 नॅरेशन बिंग फर्निचर टेकन हा बिल्डिंगच्या ऐवजी काय येणार फक्त फर्निचर फर्निचर टेकन बाहेर. टेकन बाहेर. ओके ठीक आहे. यस सर. नेक्स्ट संपला जवळपास प्रॉब्लेम. सांगा रिलायझेशन एक्सपेन्स ₹600. रिलायझेशन एक्सपेन्स शेवट 600 रुपये खर्च केला म्हणजे पैसे आले का पैसे गेले? पैसे गेले. कुठे लिहायचे? कॅश अकाउंटच्या Account to कॅश अकाउंटच्या साईडला credit. बाय काय Realization account. अकाउंट ब्रॅकेट मध्ये लिहितो मी हा. काय रिअलायझेशन Realization expense. एक्सपेन्स पेड. किती रुपये होते रे रिअलायझेशन एक्सपेन्स? 600 रुपये. ठीक आहे. मग याचा दुसरा इफेक्ट कुठे येईल रे बाबा? रिअलायझेशनच्या डेबिटला शाबास. हा डेबिट रिअलायझेशनच्या डेबिटला काय टू टू कॅश टू कॅश अकाउंट है ना. टू कॅश अकाउंट. काय म्हणणार त्या कॅशला मी कंसामध्ये? रिअलायझेशन रिलायझेशन एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस. रिअलायझेशन किती रुपये? 600 रुपये. 600. ठीक आहे. 600 रुपये दिले आपण. याचं जर्नल एंट्री काय होणार? रिअलायझेशनच्या डेबिटला टू कॅश नाव आहे. जर्नल एंट्री काय होईल? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. शाबास. 31/3/2017 काय एंट्री होईल? सर डेट लिहिली पाहिजे का? हा डेट लिहिली पाहिजे. हा मग डिक्टो केला तरी चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही. टू कॅश अकाउंट डेट लिहिली पाहिजे म्हणजे विदाऊट, तुला 11वीला शिकवलं का नाही? विदाऊट डेट जर्नल एंट्री इज अनकम्प्लीट. ठीक आहे. ज्या वेळेला डेट लिहिलेली असते त्याच वेळेला जर्नल एंट्री पूर्ण असते. नॅरेशन सुद्धा जर्नल एंट्रीचा एक पार्ट आहे. नॅरेशन काय? रिलायझेशन एक्सपेन्सेस पेड. ठीक आहे. ओके सर. हो. नेक्स्ट आता काय करू? संपलं सर. प्रॉब्लेम संपला. मित्रांनो मला सांगा, यामध्ये आपण सर्व मालमत्ता विकल्या. कशासाठी विकल्या? बिझनेस चालू ठेवण्यासाठी का बंद करण्यासाठी? बंद करण्यासाठी. बिझनेस बंद करायचा म्हणजे हे कर्ज तसेच ठेवून चालेल का? नाही, पेड करायचं. मग यांचे पैसे द्यायचे, पण ऍडजस्टमेंट मध्ये कुठे सांगितलं का लायबिलिटी पेड करा? नाही. मग नाही सांगितलं म्हणजे लायबिलिटीचं पेमेंट करायचं असतं का नसतं करायचं? करायचं असतं. मग लायबिलिटी पेड करायच्या म्हणजे पैसे आले का पैसे गेले? पैसे गेले. पैसे गेले म्हणजे पैसे कॅश गेले. अकाउंट मध्ये कुठे येणार? क्रेडिटला. काय लिहिणार? साईडला काय लिहिणार? कोणाला कोणाला पैसे द्यायचे? क्रेडिटर्स अँड बिल्स पेपल. बिल्स पेबल काय केले आपण? पेड केले. केले. दोघांचे मिळून किती रुपये होते? 20. याचा दुसरा इफेक्ट कुठे येईल मग? रिलायझेशनच्या डेबिटला. काय? टू कॅश. बाय कॅश अकाउंट. बाय नाही, कॅश. टू कॅश. किती? Sorry, to cash. क्रेडिटरला किती दिले? बरोबर ना? हो. इथं काय? बिल्स पेबल. ओके. दोघांना मिळून किती दिले? 20,000. 20,000. याची जर्नल एंट्री काय होईल रे आता? पुन्हा तीच एंट्री. रिलायझेशनच्या डेबिटला टू कॅश आहे. झाली शेवटची एंट्री. किती तारखेची? Realization account debit to cash account. कॅश अकाउंट. 31/3/2017 काय एंट्री होईल?
realization account, अकाउंट Realization. डेबिट टू कॅश अकाउंट अकाउंट डेबिट डेबिट टू किती रुपये कॅश अकाउंट 20,000 20,000 टू कॅश अकाउंट कॅश अकाउंट किती रुपये 20,000 नरेशन being liability paid, शाबास बिंग लायबिलिटीज पेड पेड ओके हो लायबिलिटी पेड केलं त्यानंतर मी पहा थोडं प्रेझेंटेशन करतोय हे तुम्ही म्हणता रंगीत संगीत सर परीक्षेला पण आम्ही रंगीत पेन घेऊन जायचं का अजिबात नाही हा त्यानंतर आता प्रॉब्लेम संपलेला आहे आता काय करायचं आपल्याला सगळं संपलं ना आता काय करायचं पहिल्यांदा रिलायझेशन अकाउंट क्लोज करणार आपण बघा बरं रिलायझेशन अकाउंट कोणत्या बाजूची बेरीज जास्त वाटते तुम्हाला कोणत्या बाजूची बेरीज जास्त वाटते तुम्हाला डेबिट का क्रेडिट debit, डेबिट नक्की 66 20 80 आहे हो, हे क्रेडिट जास्त वाटते रे मला तर 86 36 आणि 50 60 56 आणि 66 76 हा डेबिट जास्त आहे डेबिट डेबिटला किती बेरीज येते पहा debit, 66,000 प्लस 600 प्लस 20,000 किती आले 86,600 86,600 ओके त्यातून मला मायनस करायचं आहे इज इक्वल टू पहा आता मी इथं वेगळ्या रंगात दाखवतो तुम्हाला वाटलंच तर ओके काय काय येईन पहा इथं आता इज इक्वल टू 86,600 मायनस मायनस काय 20,000 मायनस 36,980 मायनस 18,000 मायनस मायनस 5,400 ओके किती आला आन्सर सांगा 6,000, हा काय आला बाय लॉस ऑन रिअलायझेशन बरोबर हा जो लॉस आहे हा लॉस आपल्याला कुठे ट्रान्सफर करावा लागेल कॅपिटलच्या कॅपिटल अकाउंटच्या काय नाव डेबिट आहे पार्टनरच्या आपल्या राजीव अँड संजय राजीव राजीवला किती द्यायचे मग 450 अर्धे ना हाफ ना सांगा मग हे 6,220च्या बोलायचे 6,220च्या अर्धे किती 3,110 बरोबर का अर्धे गेले ना आपण हो मग याचा दुसरा एपे कुठे येईल कॅपिटलच्या याचा दुसरा एपे कुठे येईल कॅपिटलच्या debit, डेबिट टू रिअलायझेशन डेबिट साइडला कंसामध्ये लिहितो मी to realize, लॉस ऑन रिअलायझेशन realization, बर किती किती लॉस रे 3,110 आता मी करतो रिअलायझेशन अकाउंट क्लोज आता मी करतो रिअलायझेशन अकाउंट partnership, सॉरी कॅपिटल अकाउंट क्लोज सांगा कॅपिटल अकाउंट कॅपिटल अकाउंट क्लोज कोणती साईड जास्त आहे राजीवची क्रेडिट राजीवची का क्रेडिट, क्रेडिट साइड जास्त किती आहे 24,000 ते 24,000. 24,000 मी इथे घेतले 2,000, बर मग आता मला बॅलन्स काढायचं सांगा बरं किती मायनस करायचे किती मधून 24,000 मधून 5,400 आणि 3,000 8,000, 24,000 मधून वजा केले 5,400 पुन्हा वजा केले 3,100 8,510 वाजता आहे, किती राहिले 15,000 15,490, 15,490 याला मी काय नाव देणार काय नाव देणार कॅश अकाउंट कॅश अकाउंट म्हणजे थोडक्यात हे पैसे झाले रिफंड बिझनेस बंद झाला ना रिफंड हा हो दुसऱ्या पार्टनरची कोणत्या साईडची बेरीज जास्त आहे क्रेडिट क्रेडिटच ना दोघांचे सेम आहे ना 28,
मग इथं पण 28,000 मायनस होणार ना. इथं काय मायनस होणार किती मधून? हो 24,000 वजा तर 18,000 वजा तर 3,110. किती राहिले रे याला? तर हा बोला. ते संजीवची क्रेडिट साईडची 28,000 आहे. 28,000 आहे. ओके ओके हो. सॉरी हा ओके थँक्यू बॉस. बघा इथे संजीवची क्रेडिट साईडची बेरीज किती येते? 24 आणि 4 28. 28,000. इथे घेतले मी 28,000 रुपये. त्यातून किती वजा करायचे आता? 28,000 मायनस 18,000 मायनस 3110. किती राहिले रे? 6,000 6,809. बघा आता हे कोणत्या अकाउंटच्या कोणत्या साईडला आलं? कॅपिटल अकाउंट शेड्यूल घेतला. म्हणजे याचा दुसरा इफेक्ट इन कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय. पहिला पार्टनर कोण आहे? राजीव राजूस कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट. अरे आपली प्रॉफिट अँड लॉसची एंट्री राहिली बरं का अजून. किती? 15,490. आणि पुन्हा 90. बाय कोण? संजीवचा अकाउंट. संजीव कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट किती? अकाउंट 6,090. ओके 809. बर. आता मला सांगा आपल्या दोन एंट्रीज राहिल्यात पहा. ही जी लॉसची एंट्री ना लॉसची किती? 6,220. कोणत्या अकाउंटमध्ये? रिलायझेशन अकाउंटमध्ये कोणत्या साईडला आहे? क्रेडिट साईडला. क्रेडिट आणि पार्टनर्स कॅपिटलच्या कोणत्या साईडला आहे? डेबिट. मग त्याची एंट्री मला करायची पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट म्हणजे काय काय नाव आहे पार्टनरचे? राजीव राजीव कॅपिटल अकाउंट डेबिट. किती? संजीव कॅपिटल अकाउंट डेबिट. शाबास. संजीव कॅपिटल अकाउंट कॅपिटल अकाउंट डेबिट 3,000. शाबास. आणि टू काय? रिलायझेशन अकाउंट अकाउंट किती? 6,220. याचं मला लिहायचं नॅरेशन बिंग काय? लॉस ऑन रिलायझेशन. काय केलं मी? ट्रान्सफर. ट्रान्सफर. ओके हो. ट्रान्सफर. ओके. आता ही एंट्री झाली माझी एक. आणि आता सगळ्यात शेवटी आपण काय केलं? रिफंड केले ना. हो रिफंडला किती आले? राजीवला किती आले? 15,490. आणि संजयला किती आले? 6,809. हे कॅपिटलच्या डेबिटला आले ना. हो. म्हणजे पुन्हा हेच कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. 15,490 6,890. बघा पुन्हा हेच दोघं जण डेबिट येतील ना आता. हो. ओके. किती तारखेला? 31 किती आले होते? 15,490 आणि 6,890. बरोबर आहे का? 890. 15,490 आणि 6,890. आणि 6,890. याचा इफेक्ट आपण काय टू रिलायझेशन दिला का टू कॅश दिला? कॅश. कॅश. मग इथे कॅशला किती रुपये येतील? 15,490 अधिक 21,822. किती? 22,000. 22,380. 22,380. ओके. इथं नॅरेशन काय येईल? हो. बिंग बॅलन्स रिफंड कॅपिटल. शाबास. बॅलन्स रिफंड. काय केलं? रिफंडेड. रिफंड. उरलेले पैसे काय केले? त्यांना देऊन टाकले. जा मजा करा. रिफंड. मजा करा. हे की नाही. आता अशा पद्धतीने प्रॉब्लेम संपलेला आहे. आपल्याला प्रश्नामध्ये काय काय विचारलं ते सगळं बनवलं आपण. रिलायझेशन अकाउंट बनवलं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवलं, जर्नल एंट्री सुद्धा दिलेल्या आहेत. बरोबर.
आता काय करायचं, या जर्नलचं आपल्याला दाखवायची टोटल. काय दाखवायची? टोटल. 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 म्हणजे इथे कधीही जर्नल एंट्री सांगितल्यानंतर लक्षात ठेवा मुलांनो, आपल्याला त्याची टोटल करून दाखवायची. ठीक आहे. मग टोटल किती येईन पहा बरं. इथे इथली तुम्ही इज इक्वल टू सम. आता इथे माझ्याकडे कम्प्युटर आहे म्हणून मी सम मध्ये काय येणार, 6890 येणार ना. त्याच्यावरचे सगळे आकडे येणार ना रे, कुठपर्यंत? हो. पहिल्या एंट्री पर्यंत. ओके. ब्रॅकेट कंप्लीट करतो, एंटर करतो. किती बेरीज झाली? दुसऱ्या बाजूची पण बेरीज करतो मी. सम ब्रॅकेटमध्ये इथून सुरू होईल माझे कुठपर्यंत? पहिल्या एंट्री पर्यंत. ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. किती आले? किती आले? टोटल ऑफ जर्नल. 3580. लक्षात ठेवा, नेहमी जर्नल एंट्री करताना जर्नलची टोटल दाखवणं गरजेचं आहे. हा ठीक आहे. हा प्रॉब्लेम संपला. आता आपण चेक करणार आपण सोडवलेला प्रॉब्लेम बरोबर आहे का हे चेक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. हे वर्किंग मध्ये आपण कोणतं अकाउंट बनवलं? कॅश अकाउंट. त्याची पहा बरं, क्रेडिटची बेरीज पहा बरं किती आहे. 600 प्लस 20,000 प्लस 15,400 90 प्लस 6,890. किती बेरीज झाली? 42,980. डेबिट साइड पहा बरं. डेबिट साइड 6,000 प्लस 36,980. किती बेरीज झाली पहा? आली का सारखी? 42,000. आली का एंट्री सारखी बेरीज? आता तुम्ही म्हणता सर प्रश्नामध्ये सांगितलं नव्हतं कॅश अकाउंट बनवायला, तरी सुद्धा तुम्ही बनवलेलं आहे. मग का बनवलं ते कळालं का आता? हो कळ. हे फक्त चेकिंग साठी बनवलं. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल अशी अपेक्षा करतो. ठीक आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. ओके.